नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत इराण युद्धाबद्दल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की इराण आणि अमेरिकेमध्येच्या दरम्यान युद्धबंदीसाठी चर्चा सुरू होती. ती चर्चा निष्फळ ठरली आहे. आज सकाळीच पाकिस्तानमध्ये ही चर्चा संपली. एकूण 21 तास ही चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये. मात्र त्यांच्यामध्ये काहीही एग्रीमेंट होऊ शकलेलं नाही आहे. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की इराण जोपर्यंत त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम संपत नाही पूर्णपणे, तोपर्यंत कुठलाही समझोता होऊ शकत नाही, कुठलीही संधी होऊ शकत नाही. दुसरीकडे इराणचं असं म्हणणं आहे की अजूनही आमच्यातर्फे प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की डिप्लोमॅसीमधनं काही ना काही मार्ग निघून येईल. मात्र हे परत जे युद्धबंदीच्या बद्दलची वार्ता आहे, जी चर्चा आहे, ती निष्फळ ठरण्यामुळे परत भीती निर्माण झाली आहे की शेअर मार्केटमध्ये काय होईल किंवा ऑइल मार्केटमध्ये काय होईल. ते आपल्या सगळ्यांना सगळं जास्त महत्त्वाचं यासाठी पण आहे की ऑइल मार्केटमध्ये जर परत प्राइसेस भडकल्या तर आपल्याकडे जे पेट्रोल आणि डिझेल यांची किमती वाढू शकतात इलेक्शननंतर. दुसरा जो LPG गॅस सिलेंडर याची जी तुटवडा आपल्याला जाणवतो तो आणखीन वाढू शकतो. तर ही एकूण भीती जी आहे ती किती खरी आहे, युद्ध पुन्हा भडकेल का, हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी तर हे घ्या समजून की युद्ध सुरू झालं जेव्हा फरवरीच्या अखेरीस, त्यानंतर जवळपास एका महिन्याभरामध्ये शेअर मार्केटमध्ये 10% नुकसान झालं. जवळपास 50 लाख कोटी बुडाले. त्यानंतर गेल्याच आठवड्यात म्हणजे 7 एप्रिल रोजी मंगळवारी जेव्हा अमेरिका आणि इराणनी युद्धबंदी केली, तर त्यानंतर शेअर मार्केटमध्ये रिकव्हरी आली. जवळपास 29 लाख कोटी रुपयांचे जी शेअर आहे किंवा तो फायदा झाला. तर असं वाटत होतं की आपलं जे काही नुकसान झालं आहे शेअर मार्केटमध्ये लोकांचं, ते पुढच्या आठवड्यात भरून निघेल असं वाटत होतं. मात्र आज जे परत डेव्हलपमेंट झालं आहे त्याच्यामुळे परत एकदा भीती निर्माण झाली आहे की जे तेल आहे, कच्चं तेल आहे, त्याचा जसं प्रति बॅरल आपण जो रेट म्हणतो तो $100 पलीकडे आधी गेला होता. परत जेव्हा युद्धबंदीची घोषणा झाली तर ते 100च्या खाली आलं. तर आता पुढच्या आठवड्यात किंवा येत्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा ऑइल मार्केटमध्ये याचा काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया. तर बघा, हे जे एकूण हा वाद आहे किंवा हा जो एकूण प्रॉब्लेम आहे, युद्ध तर एका बाजूला, दुसरा जो आपल्या देशामध्ये किंवा एकूण जगातल्या जे अर्थव्यवस्थेला त्रास होतो त्याचं कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हे एक अगदी छोटासा, अगदी नॅरो एक जलमार्ग आहे ओमान आणि इराणच्या दरम्यान. याची जी लांबी आहे ती जवळपास 180 किलोमीटर आहे आणि रुंदी जी आहे जवळपास 31-32 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे जर थोडक्यात समजून घ्या की जर मुंबईहून पुण्याला जावं लागेल तेवढी त्याची लेंग्थ आहे आणि मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यानला जो डिस्टन्स आहे ती त्याची रुंदी आहे किंवा त्याची विड्थ आहे. एवढंच हा भूभाग आहे किंवा हा जलमार्ग आहे, ज्याच्यामुळे सगळं जग, कारण हा जलमार्ग जेव्हापासनं युद्ध सुरू झाला इराणनी याला रोखून ठेवलं आहे. तिथून जहाज जे आहे ते निघू नाही शकत, शिप्स निघू शकत. तर या जलमार्गामुळेच एकूण संकट आहे, कारण या जलमार्गातनं जवळपास जगातलं जे 20% ऑइल अँड गॅस आहे ते इथून पास होतं. आता हे बंद असल्यामुळे जगभरातच जे ऑइल आणि गॅस आहे त्याचे भाव वाढले, त्याच्यामुळे महागाई वाढती आहे जगभरात आणि त्याच्याचमुळे शेअर मार्केटला ही भीती वाटते आहे की पुढे जाऊन कंपन्यांचं जे प्रॉफिट आहे त्यांचं काय होईल. याच्याचमुळे हा सगळा आपण जो गेल्या 1.5 महिन्यापासून जवळपास बघतोय लोकांना त्रास होत आहे. तर अशी आशा बाळगली होती सगळ्यांनी की ही जी पाकिस्तानमध्ये चर्चा चालू आहे त्यातनं काहीतरी मार्ग निघेल. मात्र निघालेलं नाही. उलट जे अमेरिकेची राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी परत एक सोशल मीडिया पोस्ट केला
त्यांनी एक बातमी ची लिंक टाकली आणि त्याच्यात असं म्हटलं की ट्रम्प कार्ड आहे माझ्याकडे किंवा ट्रम्पकडे एक ट्रम्प कार्ड आहे आणि ते ट्रम्प कार्ड असं आहे की मी नेव्हल ब्लॉकेड करू शकतो असा त्यांनी इशारा दिला. याचा अर्थ काय की जे ऑइल आणि गॅस इराणवरनं बाहेर येतं आहे त्याच्यावरती आम्ही नाकेबंदी लावू, ते बाहेर जाऊ देणार नाही. आणि असं जर झालं तर त्याचं नुकसान खरं तर चीन आणि भारत सारख्या देशांना होऊ शकतं, कारण आपल्याला काही प्रमाणात तिथून ऑइल अँड गॅस मिळण्याची आपण प्रयत्न करत असतो. तर जर एक हा सोर्स बंद झाला तर आपल्यालाच उलट त्रास होईल जर ट्रम्पने खरंच ही नाकेबंदी केली की नाही केली. मात्र मुळात आता हे युद्ध संपेल किंवा आणखीन खेचेल याच्यातच सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांच्या मनात प्रश्न हाच आहे. तर बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की जे एक्सपर्ट्स आहे त्यांना असं वाटतं की ट्रम्प पहिली गोष्ट तर अजूनही या युद्धबंदीला 10 दिवस उरले आहे. आपण बघितलं 7 एप्रिल रोजी ही युद्धबंदीची घोषणा झाली होती. ही 15 दिवसाची युद्धबंदी आहे, म्हणजे अजूनही 10 दिवस त्यात उरले आहे. 10 दिवसात अजूनही काही तोडगा निघू शकतो दोघं देशांमध्ये. जेव्हा अजूनही जर काही वार्ता झाली, अजूनही काही चर्चा झाली तर काही एक मार्ग निघेल असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जे एक्सपर्ट्स आहे, जे जाणकार लोक, त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिका आता अफोर्ड नाही करू शकत की हे जे युद्ध ते आणखीन लांब खेचलं जाईल. याची दोन कारणं आहे. एक की अमेरिकेमध्येही महागाई वाढती आहे, तिथेही पेट्रोल डिझेलचे रेट्स वाढले आणि आपल्या देशामध्ये तर सरकार त्याला नियंत्रण करून त्यांना अजून दाबून ठेवलं किंवा ते भाव वाढू दिले नाही. अमेरिकेमध्ये फ्री मार्केट आहे, सरकार काही कंट्रोल करत नाही ऑइल आणि म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा भाव, तर त्याच्यामुळे त्याचे भाव वाढलेले आहेत. तर ते एकूणच इथे महागाई वाढायला सुरुवात झालेली आहे. तर पहिलं कारण असं आहे की ट्रम्पला हे त्यांना भारी पडू शकतं की महागाई जर वाढली तर त्यांचं नुकसान होईल पॉलिटिकली, असं स्वामीनाथन अंकलेसय्या आर्यर हे जे टाइम्स ऑफ इंडियाचे मध्ये कॉलम लिहितात त्यांनी हे म्हटलं आहे. दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की नोव्हेंबर म्हणजे या वर्षी नोव्हेंबरमध्ये मिड टर्म इलेक्शन होणार आहे अमेरिकेमध्ये. तर अमेरिकेमध्ये दर 2 वर्षी इलेक्शन होतात. एकदा तर राष्ट्रपतीची निवडणूक होती आणि मग परत जे त्यांची संसदेची निवडणूक असती त्याच्यातल्या काही जागांची निवडणूक होती, ती 2 वर्षानंतर होती. त्याला मिड टर्म म्हणतात. तर ती निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आणि जर अशी भीती आहे, जर हे युद्ध लांबलं तर त्याचं नुकसान ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला होऊ शकतं आणि डेमोक्रॅट पक्ष जो विरोधी पक्ष आहे त्याला फायदा होऊ शकतं. आणि जर त्यांना मेजॉरिटी मिळाली हाऊसमध्ये तर ट्रम्प यांना पुढे जाऊन पुढचे जे 2 वर्ष त्यांचे टर्ममध्ये राहतात त्यात त्यांना काम करण्यासाठी अडचण येऊ शकते. म्हणून सगळ्यांना असं वाटतं की अमेरिका याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल. अजून आपल्याकडे 10 दिवस आहे हे समजून घेण्यासाठी, हे बघण्यासाठी की काय होतं आहे 10 दिवसामध्ये, येतं 10 दिवसामध्ये. मात्र एक गोष्ट आता क्लिअरली लक्षात येते की अमेरिकेला या युद्धातनं बाहेर पडायचं आहे आणि त्याचा परिणाम शॉर्ट टर्ममध्ये जरी का निगेटिव्ह असला शेअर मार्केटमध्ये किंवा ऑइल मार्केटमध्ये, तरी लाँग टर्म जर विचार केला तर याच्यातनं काही तोडगा निघेल अशी आपण आशा बाळगून ठेवू शकतो. पैसा पाणी या सदरमध्ये आज माझ्याकडनं इतकंच. जर तुमचे काही प्रश्न आहे या विषयावरती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझा प्रयत्न असणार आहे तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर देण्यासाठी. एकदा पुन्हा सुद्धा तुमचे आभार. नमस्कार.